नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा को पावर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. नाही, पण मला वाटतं की या सगळ्याबरोबर मनोरंजन ही सुद्धा माणसाची एक मूलभूत गरज आहे. कारण बघा ना, अगदी पाळण्यात असताना सुद्धा आपलं मनोरंजन व्हावं म्हणून आपल्या डोक्यावरती खेळणं टांगलं जातं. मग जरा मोठे झालो की वेगवेगळ्या गोष्टी सांगून आपलं मनोरंजन केलं जातं. आपण अजून मोठे होतो तसं तसं मग काय होतं की आपल्या वयासोबत आपली मनोरंजनाची गरजही वाढत जाते. आणि ही मनोरंजनाची वाढलेली गरज अजून देखणी आणि रंजक करण्याकरता परमेश्वराने निर्माण केला आहे दिग्दर्शक. हा दिग्दर्शक त्याला आवडलेली, त्याला पटलेली गोष्ट रंगमंचावरती किंवा मोठ्या पडद्यावरती, छोट्या पडद्यावरती अत्यंत खुबीने साकारतो. आणि मग आपण म्हणतो, अरे वा वा, काय सिनेमा बनवलाय, काय दिग्दर्शक आहे, वा. असाच एक गुणी दिग्दर्शक आजचा आपला पाहुणा आहे, ज्याने अतिशय वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे दिग्दर्शित करून मनोरंजनाच्या माध्यमातून आपला टाइमपास, आपला सगळ्यांचा टाइमपास दर्जेदार केला. आपण स्वागत करूया रवी जाधव यांचं. नमस्कार. नमस्कार. जाधवांच्या रवीत स्वागत मंचावर, ज्यांचं अति प्रेम आहे त्यांच्या सिनेमावर. कधी दिग्दर्शक म्हणून, कधी काम अभिनयाचे करतात सिनेमे हे वेगवेगळ्या विषयावरचे. त्यांचे खडे पाहूया कानाचे, त्यांचे खडे पाहूया कानाचे, कानाचे, कानाचे. उत्तम डोसे घालावेत आणि विकावेत, किंवा चाकाची हवा गेलेली ती भरून लोकांची चाकं नीट करून द्यावीत, किंवा शहाळं विकावं, किंवा साबण निर्माण करावा आणि तो विकावा. यातलं काय व्हायचं होतं? नाही, अशासाठी विचारतोय की प्रत्येक माणसाला विचारलं की तुला काय व्हावं असं वाटत होतं लहानपणी, तर त्याचा सध्याचा व्यवसाय असतो ना, त्यातल्या त्याला काही व्हायचं नसतं. म्हणून म्हटलं याच्यापैकी काय तुला व्हायचं होतं? मला लहानपणी ना सायकलचं खूप फॅसिनेशन होतं. त्यावेळी मला ना, ज्या माणसाचं सायकलचं दुकान आहे तो मला असं खूप श्रीमंत माणूस वाटायचा. कारण त्याच्याकडे 15-20 सायकली असायच्या आणि तो सगळ्यांच्या सायकली भाड्याने द्यायच्या. तर मला अगदी लहान असं वाटायचं माझं सायकलचं दुकान असावं. हे किती वर्षापर्यंत वाटत राहिलं? नाही, एक मला वाटतं 3-4 वर्षामध्ये सगळं गेलं. कारण मी पाहत होतो की त्यावेळी पंपाने हवा भरायचं. तर मी एकसारखं त्या माणसाला पाहायचं की तो ज्या पंपाने हवा भरायचा, म्हटलं मला हे जमणार नाही. तर त्याचवेळी ते स्वप्न तेव्हाच तिथे थांबलं. आणि मग जीवनात चित्रकला आली आणि त्यावेळी मग सगळंच बदललं पुढे. त्यावेळेला राहायचंस कुठे तू? मी माझा जन्म प्रभादेवीचं ते देऊळ आहे देवीचं, त्याच्या समोर चाळ होते पेडणेकरवाडी, तिथे राहायचो. त्यानंतर आदर्शनगरला गेलो, तिथे 6वीपर्यंत होतो आणि 7वीला मग डोंबिवलीमध्ये आलो. मग अगदी लग्नापर्यंत डोंबिवलीलाच होतो. चाळीतल्या आयुष्याने काय शिकवलं? काय कानाला खडे लावायला शिकवले? चाळीतलं आयुष्य मला अजूनही म्हणजे ते दिवस सर्वात बेस्ट दिवस होते. कारण जेव्हा मी डोंबिवलीला शिफ्ट झालो, जिथे एका माळ्यावर 2 फ्लॅट असायचे, तर पहिली 2-3 वर्ष आम्हाला भावंडांना सगळ्यांना वाटायचं की नाही, आपण पुन्हा वडीला जाऊ, आपण पुन्हा प्रभादेवीला जाऊ. कारण सगळे मित्र तिथले, ज्या पद्धतीने तिथे सण सेलिब्रेट व्हायचे ना, म्हणजे गोविंदा असेल, गोकुलाष्टमी असेल, किंवा गणपती असेल, किंवा नवरात्र असेल, इतकी मजा यायची की अख्खा आमचा माळा असायचा. एका माळ्यावर 9 घरं होती. ते सगळंच एक फॅमिली होती. आणि सगळ्यांचे कंदील सारखे, सगळ्यांच्या घरी त्याचे जिन्नस सारखे बनायचे, एकमेकांना लोक शेअर करायचे. तर ते कल्चर म्हणजे ते अजूनही मला तेच कल्चर आठवतं. आणि मला अजूनही असं वाटतं की चाळीमध्येच आहे. म्हणजे भले मी आता फ्लॅटमध्ये गेलो, काही गेलो, पण मला सतत ती चाळ अजून खुणावते. आणि ती माणसं तिथली आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव, मग नळावरती अमुक वेळा येणारं पाणी, मग त्यावेळेस जायचं आणि ते नळात पाणी व्हायचं, सगळं इतकं अमेझिंग होतं की ते अजूनही तेच आठवतं. म्हणून आय थिंक माझ्या बऱ्याच सिनेमात ती चाळ दिसते अजून, जी माझ्या मनामध्ये आहे. बरं, तुझ्या लहानपणी हे सगळं तू सण साजरे करायचास, तुम्ही सगळे गंमत जम्मत करायचात, ह्या तुझ्या चित्रपटातनं ती सगळी पात्र दिसतात, ती फार बिलंदर असतात. तेव्हा तूही लहानपणी तसा बिलंदर असणारच, पण त्यामुळे घरच्यांनी काय कानाला खडे लावले होते की नाही? ॲक्च्युली खूप, कारण मला तो व बोलायचा प्रॉब्लेम आहे. मी वचा व बोलतो.
तर लहानपणी मी असं ना गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि मला गाणं आवडायचं. तर त्यावेळी गणपतीमध्ये नाही का गाण्यांच्या स्पर्धा असायच्या, त्यात मी गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि पहिल्यांदा पहिलं बक्षीस मिळालं, दुसऱ्यांदा पहिलं बक्षीस मिळालं. तर मला वाटलं वा चांगलं आहे. तिसऱ्यांदा तिसऱ्या एका कॉम्पिटिशनमध्ये त्याच्या जज होत्या बाई, त्यांना ते शेवटी राहवलं नाही आणि त्या सगळ्यांसमोर शेवटी बोलल्या की काय आहे ना, बाकी सगळी मुलं चांगली गात होती पण हा बोबडा असून पण चांगला लागला म्हणून पहिलं बक्षीस दिलं. तिथपासून मी गाणं सोडलं गायचं. तिथपासून अजून गायलो नाही आहे. पण दॅट वॉज म्हणजे तिथपासून म्हणजे मग आमच्या घरच्यांनी खूप मेहनत केली. मला असे राम 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 लिहायचं वहीमध्ये सतत. मग सगळे नातेवाईक सल्ले द्यायचे की ते हे असं कर, मग तुझा ग बोलता येईल, मग तसं कर. पण मी ते कधी मनावर घेतलंच नाही आणि मला असं काही वाटलंच नाही की त्याच्यामुळे काही फरक पडतो लाईफमध्ये म्हणून, जो मला अजूनही तसंच वाटतं. म्हणजे नाही खरं आहे, कारण सगळ्यात जास्ती एक्सप्रेसिव्ह कोण असतं, ज्याला बोलता येत नाही ते लहान मूल. ॲब्सोल्युटली. त्याला कुठे भाषेचं असतं. हो हो खरंच. घरी कोण कोण आता तुझ्या म्हणजे? घरी माझे बाबा आई, मला 2 भाऊ आहेत मोठे, त्याचे नाव पण बरोबर आहेत, राजेंद्र आणि महेंद्र. माझी बहीण वैशाली, जिचं लग्न झालं, त्याला एक मुलगा आहे जो आता हाँगकाँगला असतो. आणि 2 भाऊ, 1 बहीण, आई बाबा, वहिनी आणि 2 भावांचे मिसेस सगळे घरी आहेत. डोंबिवलीला राहतात माझे आई बाबा. आणि माझा मोठा भाऊ म्हणजे अजून रिक्षा चालवतो तो. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं कुटुंब काय असेल वगैरे, पण माझं कुटुंब अत्यंत साधं आहे. माझे बाबाही एकदम साधे आहेत. माझा भाऊ म्हणजे बऱ्याचदा असं झालं ना, जेव्हा नटरंग रिलीज झाला त्यावेळी भावाच्या रिक्षामध्ये ते डेक असतो ना, तो डेक, त्याच्यामध्ये नटरंगची गाणी तो लावायचा आणि मागे बसलेली माणसं सांगायची ते अप्सरा आली लाव किंवा वाजदगी बागा लाव. तेव्हा भाऊ सांगायचा हे माझ्या भावाचा सिनेमा आहे हा, आणि त्यांना खोटं वाटायचं की काय सांगतोस, तुझा भाऊ रवीजा तुझा भाऊ आहे का? म्हणे हो माझा सख्खा भाऊ आहे म्हणून. तर माझा भाऊ इतका साधा आहे. अजून तो डोंबिवलीत, तुम्ही कधी डोंबिवली पूर्वेला गेलात तर माझा भाऊ तिथे अजून रिक्षा चालवतो आणि खूप जणांना खोटं वाटतं. माझा मधला भाऊ एका कंपनीत काम करतो आणि मीच आय डोंट नो, पण समहाव मला लहानपणापासून असं वाटायचं की काहीतरी आपण वेगळं करू, या सगळ्यातनं बाहेर पडू आणि काहीतरी छान. आमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये लांब लांब कुटुंबात कोणीही या क्षेत्रामधलं नाही आहे, म्हणजे कोणीच नाही. मग कुठला काही संबंध नाही. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग नाही, सिनेमा नाही, म्हणजे मनोरंजनचं म्हणजे काहीच. आमचे सगळे बेसिकली बाबांचे अख्खे नातेवाईक मिल वर्कर होते. सगळे टेक्स्टाईल मिलमध्ये काम करायचे. मी सुद्धा काही महिने त्यात काम केलं होतं. पण सगळे आमच्या घरी सगळे मिल वर्कर असल्यामुळे आमच्या घरी कोणाचा संबंध नाही, अजूनही नाही. म्हणजे अजूनही मी क्षेत्रामध्ये आहे पण माझ्या फॅमिलीतलं लांबपर्यंत ह्या क्षेत्रात कोणीही नाही आहे. मग कसं काय इकडे जावंच वाटलं, यावंच वाटलं? ॲक्च्युली माझी चित्रकला म्हणजे चित्रकला चांगली होती आणि आमच्या ज्या टीचर होत्या शाळेतल्या डोंबिवलीच्या, त्या म्हणाल्या की एक जे स्कूल ऑफ आर्ट नावाची एक गोष्ट असते, एक कॉलेज असतं, ज्या कॉलेजमध्ये तू जाऊन तिथे चित्रकला अजून छान शिकवतात. तर मनात पहिला प्रश्न आला की मग त्याने पैसे मिळतात का? तर म्हणाले हो, एक ॲडव्हर्टायझिंग म्हणून जाहिरात एक अख्खं जग आहे, तिथे तुला नोकरी मिळू शकते. कारण बाबांचा एक माझ्या विश्वास होता की हा एक त्यातल्या त्यात काहीतरी करेल, कारण मला त्यातल्या बरे मार्क मिळायचे. पण झालं असं होतं की त्यांना असं वाटलं की मी सायन्स करावं, कारण त्यावेळी असं हे होतं ना, सायन्स आर्ट्स किंवा कॉमर्स, पण जो थोडा हुशार त्याने सायन्स करावं म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला बरेच चॉईस मिळतात. पण त्यावेळी मी ऐकलं वडिलांचं 10वी नंतर आणि मी 2 वर्ष सायन्स पेंढावळ कॉलेज डोंबिवलीमध्ये होतो. पण खरं सांगतो मला त्यातलं काहीही कळलं नाही. तर मी कधी रमलोच नाही आणि मी 12वीला एक्झामला बसलोच नाही. 12वीला एक्झामला बसलो नाही आणि वडिलांनी ऑलमोस्ट घरातनं बाहेर काढलं आणि वडील म्हणाले ह्यापुढे तुला मी एकही पैसा तुला देणार नाही, तुझे पैसे तू कमव. आणि मी अजून माझ्या वडिलांना धन्यवाद म्हणतो, त्यांनी जर ही स्टेप नसती उचलली तर कदाचित मी आज वेगळा असतो. त्यानंतर मी पेपर टाकायला सुरुवात केली. जो दगडू तुम्ही पाहिला आहे तो रोज सकाळी पेपर टाकायचे आणि डोंबिवलीत लिफ्ट नाही आहे कुठची आणि सगळ्या बिल्डिंग 4-4 माळ्यांच्या आहेत, त्यामुळे 100 पेपर टाकले की 100 रुपये मिळायचे. तर मी 300 पेपर टाकायचो तेव्हा 300 रुपये मिळायचे. इमॅजिन 300 पेपर दर दिवशी 3ऱ्या माळ्यावर 4थ्या माळ्यावरती, आणि ते करायचो. त्यानंतर मी माझ्या वडिलांच्या मिलमध्ये काम करायला जायचो, टेक्स्टाईल मिलमध्ये. माझे वडील माझ्याशी त्यावेळी बोलायचे नाहीत, मी ते वरती बसायचे केबिनमध्ये, मी खाली अशी एक मुतारी होती, त्याच्या बाजूला रंग बनवायचा जे एक डिपार्टमेंट असतं, कलर डिपार्टमेंट, त्यात मी काम करायचो. म्हणजे एक मोठे पिंप असतात, त्याच्यामध्ये युरिया खत आणि सगळे जे केमिकल्स टाकायचे, रंगांचे पिगमेंट टाकायचे आणि तो रंग हाताने असा बनवायचा. तो खूप डेंजर असतो, म्हणजे तुमचा अख्खा हात सोलला जातो. तर ते मी जवळजवळ 6-7 महिने करायचो आणि मग वेळ मिळाला कधी तर जेजेमध्ये जायचो की जे काय आहे. आणि मग शनिवार रविवार सुट्टी असायची त्यावेळी चित्रकलेची प्रॅक्टिस करायचो. हे सगळं मिळून मला त्यावेळी मला 400-500 रुपये 600 रुपये कधी मिळायचे हे सगळं केल्यानंतर. आणि नंतर असं करता करता तो जेचा एंट्रन्स एक्झामचा दिवस आला आणि असं होतं की जेमध्ये ॲडमिशन मिळालं तर पुढे काय होऊ शकतं, जर नाही मिळालं तर पुढे कंप्लीट ब्लँक होतं. मला माहीत नव्हतं पुढे मी काय करू, मला खरंच माहीत नव्हतं. आणि एकमेव गोष्ट येत होती चांगली, ती चित्रकला. दुसरं कुठे गणितात प्रगती नव्हती, सायन्स काय कळत नव्हतं विशेष.
आणि एंट्रन्स एक्झाम पहिली होती कमर्शियल आर्टची, जिथे खूप जास्त मुलं बसतात. तिथे पेपर चांगला गेला, पण पेपर देताना अख्खं पाणी सांडलं पेपरवरती, त्या चित्रावरती. तेव्हा म्हटलं आता कमर्शियल आर्टचा चान्स माझा गेला. 3 दिवसांनी फाईन आर्टची एंट्रन्स एक्झाम होती, ती एक्झाम मी दिली. त्याचा पेपर पण चांगला गेला. आणि समाव मला असं वाटलं कमर्शियल ॲडमिशन मिळणारच नाही, फाईन आर्टला मिळू शकतं कदाचित. आणि नंतर काही दिवसांतर रिझल्टचा दिवस होता आणि मी गेलो जेमध्ये पाहायला, मेरिट लिस्टमध्ये. म्हणजे मेरिट लिस्ट नाही, जी काही लिस्ट लागते नावांची लिस्ट, ती पाहायला गेलो. आणि माझं नाव नव्हतं तिथे फाईन आर्टच्या याच्यामध्ये. आणि मग ट्रेनमध्ये अखंड रडत घरपर्यंत गेलो होतो की आता ह्याच्यापुढे काय करायचं. आणि मला कळतच नव्हतं तर पुढे करू काय. त्यामुळे कमर्शियल आर्टचा रिझल्ट बघायला माझी जायची हिंमत नव्हती. म्हणजे नव्हतं पेपर पाणीच पडलं होतं, तर त्याची माझी हिंमतच नव्हती जायची. तर त्यावेळी माझ्या मित्रांना सांगितलं तुम्ही बघा रिझल्ट काय आहे तो, आणि मला प्लीज येऊन सांगा, मी प्लॅटफॉर्मवरती उभा राहतो ज्यावेळी आमची ट्रेन यायची त्यावेळी. आणि मित्र माझे आलेच नाहीत. मग रात्री घरी गेलो, कळत नव्हतं काय करू. तर रात्री 10-11 वाजता एक मित्र घरी आला, मला की तर नुसतं ॲडमिशन नाही मिळालं तर तू मेरिट टॉप 5मध्ये तुझं नाव होतं म्हणून. म्हणजे ते जे पाणी पडलं ते पाणी वेगळंच होतं. त्यांना कोणी बहुतेक ओळखलं मॉडर्न आर्ट वाटलं असेल त्यांना कदाचित. पण दॅट वॉज अ डे. मग त्या दिवसापासून मग ठरवलं की आता मागे वळून नाही पाहायचं. तर जेमध्ये मग खूप सिन्सिअरली काम करायला सुरुवात केली. मस्ती करायचो, मजाही करायचो, पण काम पण खूप सिन्सिअरली जेमध्ये करायचो. तर पण जेव्हा तो जो कोर्स आहे तो तसा खर्चिक असतो बऱ्यापैकी. हो, तो कोर्स खर्चिक त्याला असतो. कुठून का तू काही आधी बचत करून ठेवली होती? नाही, फ्रीलान्स करायचो. म्हणजे कॉलेज 3:30ला सुटायचं, त्यावेळी मग काम करायचं छोटं मोठं. माझे मित्र चांगले होते आणि ते रंग, म्हणजे मला आठवतं की सुकलेल्या रंगात पाणी टाकून 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 तेच रंग पुन्हा पुन्हा वापरायचे. नवे रंग खूप उशिरा मिळायचे असे. पण जे सगळी मुलं मस्त होती, ते सगळे एकमेकांना मदत करायची. आणि मग जेमध्ये काय व्हायचं ना की मग एक डोंबिवलीमध्ये आपली जी फॅशन होती त्यावेळी, चप्पल मला आठवतं माझी स्लीपर असायची कायम. आणि जे सगळं बघायचं, सगळं मुलं मुली हायफाय डेनिम जीन्स घालतात. त्या डेनिम जीन्सचा नवा कॉन्सेप्ट इंडियामध्ये आला होता. जीन्स हा एक प्रकार तर इंडियामध्ये नुकताच आला होता आणि तो खूप महाग होता. 900 रुपये वगैरे जीन्स होते. म्हणजे चान्सच नाही, म्हणजे आपण लांब पण विचार करू शकत नाही आपण जीन्स घ्यायचं. तर त्यावेळी ना फाउंटनला, म्हणजे अजूनही सेकंड हँड जीन्स मिळतात. त्या टेबलवरती त्या एका ठेवलेल्या असतात. 60 रुपये 50 रुपये, म्हणजे वापरलेल्या जीन्स, वापरलेल्या आपण देतो ना भांडीवाल्यांना, ते धुतलेल्या असतात. त्या जीन्स तिथे 60-60 रुपयाला मिळायच्या. तर मला अजूनही आठवतं, मी महेश लिमय आम्ही त्या जीन्स घ्यायचो विकत आणि त्या जीन्स आम्ही घालायचो कॉलेजमध्ये. आणि त्या जीन्स घालून मग त्या फॅशनेबल मुली म्हणायच्या, हो माय गॉड, सच अ माइंड ब्लोईंग जीन्स, वॉट अ कलर, फेडेड अँड ऑल, कहाँ से लेके आया. आम्ही सांगतो माझी मावशी अमेरिकेला राहते, ती पाठवतो. मग तेव्हा 60 रुपयाची जीन्सच परवडायची. हो, तीच परवडायची. नाही तर चान्सच नव्हता, म्हणजे शक्यच नव्हतं कॉलेज होणं. आज कितीचे जीन्स घालतोस? ओ माय गॉड, व्हॉट एव्हर. किंमत नाही बघत. नाही, आवडली हां, आणि एकदा आवडली मग त्याच आणि मग काही आवडलं तर ती येते. मला बेसिकली काय ना, मला नॉर्मली मी स्वतः एक डिझायनर असल्यामुळे, की ग्राफिक डिझायनर असल्यामुळे मला खूप चांगले कलर्स दिसले किंवा मला खूप चांगलं स्टाईल दिसली की मी लगेच मग त्यातले ऑप्शन्स घेतो 5-6. म्हणजे मग ते भारतात मिळेल की नाही मला डाऊट असतो बऱ्याचदा. तर एखादी गोष्ट खूप चांगली डिझाईन त्याची वाटली की मी ती घेतो. म्हणजे मला म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत डिझाईन आहे. मला डिझाईन खूप आवडतं. कारण मी स्वतः एका खूप मोठ्या एजन्सीमध्ये, म्हणजे ती भारतातली नंबर 3 एजन्सी होती, ॲड एजन्सी, ड्राफ्ट FCB उल्का. त्या एजन्सीमध्ये मी 12 वर्ष काम केलं ॲडव्हर्टायझिंग. मी तिथल्यानंतर ऑलमोस्ट बॉस बनलो असं तुम्ही म्हणू शकता. तर तिथे मी डिझाईनच करायचो बेसिकली, आणि ते डिझाईन करताच मग हळूहळू मग पुढची वाटचाल सुरू झाली होती. बरं, हे जेमध्ये आल्यानंतर आता तू म्हणालास की मी एका ॲड एजन्सीमध्ये 3 नंबरच्या ॲड एजन्सीमध्ये खूप मोठा म्हणजे जवळजवळ बॉसच होतो. पण मग जसं जेमध्ये मेरिटला आलं तसं डायरेक्ट उचलून तुला तिथे 3 नंबरच्या कंपनीमध्ये बॉस केलं का? नाही, काही भयानक कष्ट होते. म्हणजे जेन्युअनली दॅट वॉज आय थिंक द बेस्ट टाईम माझ्या लाईफचा. कारण मी कधी इंटरव्ह्यू दिला नाही कधी आतापर्यंत. आणि मी जेमधूनच लास्ट इयरच्या जेव्हा आमचं एक्झिबिशन असतं तिथून सगळे वेगळ्या एजन्सी लोक येतात वेगवेगळे, आणि तिथून त्यांनी मला बोलवलं FCB उल्कामध्ये. तिथे माझं तिथून त्यावेळी ट्रेनिंगच सुरू झालं. 6 महिने ट्रेनिंग असतं खरं तर. आणि तिथे आम्ही जॉईन होतो ॲज अ ज्युनियर ट्रेनी. ते ज्युनियर ट्रेनीनंतर मग बरीच मोठी हॅवॅकी आहे. ट्रेनी, मग व्हिज्युअलायझर, मग सिनियर व्हिज्युअलायझर, मग असिस्टंट आर्ट डायरेक्टर, मग असोसिएट क्रिएटिव्ह डायरेक्टर, असिस्टंट क्रिएटिव्ह डायरेक्टर. तर ही जी अख्खी हॅवॅकी आहे ती साधारणपणे क्रॉस करायला 10 ते 12 वर्ष लागतात. ही अशी सगळी हॅवॅकी. ती ॲक्च्युली मी आय थिंक
विदिन 5 years आय बिकम क्रिएटिव्ह डिरेक्टर इन दॅट पर्टिक्युलर एजन्सी. ओके. आणि मग तेव्हा डे नाईट काम करायचो. त्यावेळी खूप प्रचंड म्हणजे खूप जाहिराती केल्या, अनेक ब्रँड्सवरती काम केलं, अनेक अवॉर्ड्स मिळाले त्यावेळी मला. जाहिरातीमध्ये जी काही वेगवेगळी मीडियम्स असतात, म्हणजे ग्राफिक डिझाईनमध्ये मला अवॉर्ड मिळाला आहे, रायटिंगमध्ये अवॉर्ड मिळालं आहे, त्यानंतर बेस्ट TVC जे सर्वोत्तम टेलिव्हिजन ॲड ऑफ द इयर ते अवॉर्ड मिळालं आहे. त्यामुळे जी पॉसिबल अवॉर्ड्स असतात ॲडव्हर्टाईजमध्ये ऑलमोस्ट सगळी अवॉर्ड्स मिळाले. बरं, काही जाहिरातीच्या लाईन्सही खूप गाजलेत. हो. तुझी कुठली आवडते आणि खूप गाजलेली कुठली? 2000 आय थिंक 2 पासून मी झी नेटवर्कचं काम करायला लागलो. त्यावेळी झी नेटवर्कचं आय थिंक 21 चॅनल्स होते. त्या अख्खे 21 चॅनलचं काम मी एकटा करायचं होतं. म्हणजे माझ्या कंपनीमध्ये ते माझ्या टीमला दिलं गेलं होतं. आणि मजा यायची. म्हणजे इंग्लिश असायचं, हिंदी असायचं, मराठी असायचं, जेवढी चॅनल्स आहेत जे सगळ्यांचं कॅम्पेन त्यावेळी करायचो. आणि आवडती लाईन म्हणजे मी मराठी झी मराठी ते मीच लिहिली होती त्यावेळी. आणि त्याच्यात मला खूप अभिमान वाटतो ज्यावेळी मी आता पाहतो ती लाईन पुन्हा पुन्हा. त्याचं आता खूप सुंदर जिंगल केलं आहे, खूप चांगली त्यांनी ॲड फिल्म केली आहे झी मराठीने. तो झेंडा जातो आणि मी मराठी झी मराठी. मला इतका अभिमान वाटतो की त्यावेळी आय थिंक 2002 का 3ला माझ्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसून मी एकटा वेगळ्या लाईनचे ऑप्शन्स देत होतो. आणि त्यावेळी मला असं अल्टिमेट वाटतं की मी मराठी असल्याचं मला असा न्यूनगंड काय, तर मी जर मराठी आहे तर मी ते बोललो पाहिजे. आणि त्यामुळे मी मराठी झी मराठी याची ती लाईन आली होती. म्हणजे सिनेमामध्ये कायम तू मगाशी जसं चाळीतली पात्र दिसतात हो. तशी नुकत्या वयात येणाऱ्या किंवा नुकत्या वयात आलेल्या मुलांचं प्रेम आणि त्याच्यावर फार गमतीदार असं एक तुझे खास रवी जाधव स्पर्श असतो त्याला. हो. आता ती जी चाळीतली सगळी जी बिलिंदर पात्र ही तू स्वतः त्यातला एक आणि अशी तू निर्माण केलेली आहे. हो. मग ही जी प्राजूची वगैरे गोष्ट आहे ह्याच्यामध्ये तुझा भाग किती स्वतः आणि इथून किती आणि इथून किती? नाही, इथून पण खूप आहे ॲक्च्युली. कारण म्हणजे माझी बायको मेघना जी आहे ती अत्यंत एज्युकेटेड फॅमिलीतली आहे. आणि जे वडील खूप शिकलेले आहेत, भाऊ खूप उत्तम आहे. आणि ती माझ्या मित्राची बहीण होती. म्हणजे मोनिश तिचा भाऊ माझा मित्र होता. आणि मोनिशला मी डान्स शिकवायचो. म्हणजे मी तेही करायचो. एका काळात माझे स्वतःचे डान्स क्लास होते खूप आधी, इसवी सन काळात. आणि मी ब्रेक डान्स करायचो. आणि 8वी 9वी 10वीला असताना माझे लांब केस होते, हातामध्ये गंडा होता एवढा, अशी बलून बॅगी घालायचो, कानात डूल होते, क्रॉस वगैरे असं सगळं त्यावेळी होतं. तर त्यावेळी मी एकदा मोनिशला डान्स शिकवत होतो. आता मोनिशला डान्स शिकवता एक दिवस मी मेघनाला पाहिलं पहिल्यांदा. आणि मनात पहिलं आलं की शक्यच नाही. म्हणजे आवडली होती पण काही होऊच शकत नाही. कारण आम्ही फाटके स्लीपर घातलेले, हाफ पॅन्ट घालून रस्त्यावरती कॉर्नर नाक्यावरती कटिंगच्या पीत उभे असणारे. आणि मेघना म्हणजे अत्यंत एज्युकेटेड. त्यामुळे पहिल्या मनात विचारलं की नाही असं काही होणार नाही वगैरे. पण नंतर जसं JJमध्ये ॲडमिशन मिळालं 95ला, JJमध्ये ॲडमिशन मिळालं मला, तेव्हा मला थोडा कॉन्फिडन्स वाढला की म्हटलं आपण थोडं आता विचारलं पाहिजे किंवा प्रपोज केलं पाहिजे असं. पण त्याच्या आधी खूप मेहनत केली. त्याच्या आधी मी त्यांच्या घरी जाऊन दरवर्षी गणपती डेकोरेशन करायचो. कारण मी चित्रकार ना, त्यामुळे मग ते थर्माकोल लाटून त्याचं कमळ करायचं, असं सगळं मी सगळं केलं आहे व्यवस्थित. त्यांच्या घरी जायचो, गणपती डेकोरेशन करायचो वगैरे. त्याचे आईवडील मला ओळखायला लागले, पण बाकी असं काय माहिती. म्हणजे गनिमी कावा सुद्धा त्यात ते हळूहळू म्हणजे डान्स येत होता, हे सगळं चालू होतं, गनिमी कावा होता, सगळंच होतं. सगळं हळूहळू सुरू झालं होतं. बरं, आता मेघनाला प्रपोज करायचं म्हणजे मी माझी भाषा थोडी सुधारली पहिली गोष्ट म्हणजे. कारण आमच्यात कॉन्ट्रास्ट खूप. मी कोकणातला, चिपळूण, संगमेश्वर, मेघा खानदेशामधली. त्यांच्या घरी गझल बिझल असे ऐकायचे, आमच्या घरी नवीन पोपट वगैरे ऐकायचे. त्यामुळे कम्प्लीट कॉन्ट्रास्ट. आणि त्यामुळे मी थोडी माझी भाषा गझल ऐकायला सुरुवात केली. आंधीची गाणी मी ऐकायला सुरुवात केली. कमी असं ऐकलं तिच्या घरी आंधी, इजाजत अशी गाणी ऐकली जायची. जे माझ्या घरी असं काही नव्हतं. माझ्या घरी मडक्यामध्ये असा भावाने एक स्पीकर लावलेला, डुम टुक असा आवाज याचा. त्यामुळे तो अभ्यास सगळ्या बाजूने अभ्यास सुरू झाला. आणि मग धीर असा आणून एक दिवस मी तिला प्रपोज केलं की मला तू आवडतेस म्हणून. आणि मग तिने काही उत्तर दिलं नाही. मग अनेक मित्रांकडनं मग निरोप पाठवले वगैरे. नीट मग अनेक मित्र उभं राहून तू कसं प्रपोज केलं? ओ माय गॉड. मला अजूनही आठवतं, मेघना सकाळी जात होती कॉलेजला, तर ती होती तिकडे आणि मला भीती वाटत होती मनामध्ये की प्रपोज करू न करू आणि काय म्हणेल. कारण ती अभ्यासात एकतर अत्यंत हुशार आणि एकतर इंग्लिश मिडियममधली, मी मराठी मिडियम. त्यामुळे कसं प्रपोज करू, माझं इंग्लिश अजूनही अप्रतिम आहे. त्यामुळे त्याच्यावर मला काय करू. मग गेलो हळूहळू. एक ग्रीटिंग कार्ड छोटंसं केलं होतं, एक आय थिंक गुलाबाचं फूल घेतलं होतं वाटतं. सो आय वेंट
आणि तिला म्हटलं की 2 मिनिटं आहेत का? काय 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 2 मिनिटं आहेत का? 2 मिनिटं आहेत का? हां. हां. तर तिने आणि नॉर्मली ती एका मैत्रिणीबरोबर असायची. त्या दिवशी मला वाटतं एकटी असं तिला पाहिलं मी आणि म्हटलं 2 मिनिटं आहेत का? ती म्हणली काय? तर म्हटलं की हे द्यायचं आहे तुला. काय द्यायचं आहे? तू मला आवडतेस आणि आय लव्ह यू. त्यामुळे हे तू ठेव आणि जर उत्तर हो असेल तर मला प्लीज सांग. एवढंच म्हटलं. तिने असं पाहिलं गेटिंग माळे बघितलं ते निघून गेले टपटप टपटप चालून. त्यात मला ते उत्तर मिळालंच नव्हतं. सो आय वॉज वेटिंग की आता काय म्हणते. या बाजूला बघ ना. चला आता पुढे काय सिनेमामध्ये ना काय असतं, गोष्ट पुढे जाते मग एक जण कोणतरी म्हणतो वो लक्षात आहे 20 वर्षापूर्वीची, मग 20 वर्षापूर्वीचं दाखवतात. हा तसं आता आपलं लग्न वगैरे तू हो म्हणालीस, मग पुढे लग्न होणार वगैरे ठीक आहे. पण जर कोणी असं फ्लॅशबॅकमध्ये गेलं आणि मग लक्षात आलं की अरे 3 मार्क मिळाले होते आपल्या नवऱ्याला आणि 3 मार्क मिळवणारा माणूस आपला नवरा, असं नाही कधी वाटलं? नाही ॲक्च्युली जेव्हा त्याला मी पहिल्यांदा भेटलेले तेव्हा मला अजिबात आवडला नव्हता. म्हणजे मी मोनिशला पण म्हणायची की तू ना ह्याच्यापासून लांब राहा, ह्याला घरी आणायचं नाही. आणि म्हणजे जेव्हा ते डान्स प्रॅक्टिस वगैरे सुरू असायची म्हटलं हे असली मुलं माझ्या घरी नको आहेत मला नाही. पण हळूहळू जसं रवीला मी ओळखत गेले तेव्हा मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट होती त्याचं पॅशन. म्हणजे ते डान्स असू दे, नाहीतर ते काय गणपतीचं डेकोरेशन असू दे किंवा त्याचं पेंटिंग्स असू दे, तो इतकं पॅशनेटली करायचा. म्हणजे अजूनही तसंच आहे. म्हणजे तर त्याला आजूबाजूला काय चाललंय ना ह्याचं काही म्हणजे घेणं देणंच नसायचं. आपलं काम आणि आपण, म्हणजे आपण म्हणतो ना काही फर्स्ट इम्प्रेशन नेहमी परफेक्ट असतं असं नाही. आपल्याला हळूहळू माणसं कळायला लागतात. तर तसं 1-1.5 वर्षानंतर मला लक्षात आलं की रवी म्हणजे बराच वेगळा आहे. जे मी बघते तसं नाही आहे. खूप इमोशनल, सेन्सिटिव्ह. बरं, त्याने ते गुलाबाचं फुल असलेलं दिलं आणि मग हो नाही म्हणून काय ते सांग, त्याला साधारण किती वेळ घेतलास तू? 10-15 दिवस खरंच मी घेतले. कारण आय वॉज नॉट शुअर. मी 11वी म्हणजे जस्ट 12वी चालू झालेली माझी. खूप अर्ली होतं सगळं. आणि असं आहे की दोघं पण खूप कमिटेड आहे. आणि मला लक्षात आलं एक 10-12 दिवसात की हे सिरियस आहे. म्हणजे उगाचच असं ग्रीटिंग देऊन काहीतरी प्रपोज करून मला फिरवून मग सोडून देण्यासारखं नाही आहे. म्हणजे ही वॉज व्हेरी कमिटेड. आणि ज्या पद्धतीने त्याचा अप्रोच होता, त्यांनी मला कुठे फोर्स नाही केलं 10-15 दिवसात, असं काही नाही केलं. फक्त त्याची दाढी वाढली होती, त्या मजनूसारखी वाढली होती. ही स्टाईल आहे तेव्हा ती माझ्या उत्तराच्या वाट बघण्यामध्ये वाढली होती. आणि खूप असा विस्कटलेला होता. म्हटलं हा अजून विस्कटाच्या आधी आपण त्याला हो म्हणूया. हे काहीतरी रेखाटतो, मग ते करता 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 जास्त 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 सुंदरच होत जातं. तसं तू जेव्हा तुझ्या घरी सांगितलंस ते सुंदर 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 होत गेलं का कठीण 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 होत गेलं? नाही, कठीण होत गेलं कारण माझ्या आईवडिलांना एवढं माहिती होतं की मी एकदा विचार केला तर मी ते करणार. म्हणजे आणि मी म्हटलं की त्यांना की मी खूप सिरियस आहे आणि जर मी रवीला साथ दिली तर तो खूप पुढे जाईल. ही गोष्ट मला पहिल्या वर्षीच लक्षात आलेली. मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला ट्रस्ट करा आणि सपोर्ट करा. आपण जर रवीला एनकरेज केलं तर तो मुलगा कुठल्या कुठे जाईल. आणि म्हणजे आईबाबांनी खरंच ते केलं. त्यांनी म्हणजे रवीच्या प्रत्येक एक्झिबिशनला माझे बाबा जायचे आणि प्रत्येक वेळेला ते काय एक सजेशन बुकमध्ये लिहायचे, नोट लिहून यायचे. ते इतकं एनकरेजिंग होतं रवीसाठी. किंवा प्रत्येक वेळेला त्याचं काही कॉम्पिटिशन असेल तर आम्ही मुद्दाहून त्याला चॅलेंज ठेवायचो की नाही तुला गोल्डसाठीच ट्राय करायचं आहे, असं नुसतं अटेम्प्ट करू नको, ट्रॉफी पाहिजे मला, जिंकून ये. तर त्या गोष्टींमुळे ना ही इज टू एक्सेप्ट, तो चॅलेंज एक्सेप्ट करून ते करण्याची जिद्द. पण मला हे माहिती झालेलं हे कीवर्ड, तो अजूनही मी ती चावी वापरते की. मग लग्नानंतर तुम्ही काय केलं, एकत्र राहिलात का वेगळे राहिलात? नाही, लग्नाच्या आधी मेघाच्या वडिलांनी असं मेघाचे वडील जेव्हा ते लोक मुंबईला आले राहायला, आई वडील, तर ते खूप वेगळ्या भाड्यांच्या घरामध्ये राहिले होते.
बिफोर त्यांनी स्वतःचं घर घ्यायच्या आधी. तर मेघाच्या वडिलांची अशी अट होती की की आय एम ओके विथ युअर रिलेशनशिप, पण तू जर लग्न करायचं असेल तर तुला स्वतःचा फ्लॅट घ्यावा लागेल. तर लग्नाच्या आधी आम्ही दोघांनी स्वतःचा पहिला फ्लॅट घेतला. कुठे? डोंबिवली स्टेशनपासून 7 किलोमीटरवरती दावडी नावाचं गाव आहे. दावडी तावडी. हा. नावाचं गाव आहे. डोंबिवली कल्याण हायवेच्या पलीकडे. तिथे आम्ही दोघांनी एक छोटासा 1 BHK घेतला त्यावेळी. आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आपण घेऊया. आणि इट वॉज डिफिकल्ट, म्हणजे आम्ही तरी लोन पण आम्हाला काही मिळत नव्हतं ना. आम्ही दोघे स्कूटरवरनं कुठे कुठे फिरायचो. आणि आमच्या घरातलं अख्खं सामान आम्ही स्कूटरवरनं आणलं होतं. आम्ही दोघेच, म्हणजे मग अमुक गोष्ट आणायची, मग ती हवी, असं छोटं छोटं करून आम्ही लग्नाच्या आधी आमचं स्वतःचं एक पहिलं घर घेतलं. आणि आम्ही खूप दोघे तेव्हा यंग होतो, म्हणजे आताची मुलं मी बघतो त्या एजमधली. केवढ्याला घेतलं ते घर? 3,75,000. आणि तेव्हा काय उत्पन्न होतं तुमचं? 5,500-6,000. 5,500-6,000. साधारण हसण्यात मला अंदाज आला. आणि त्याचा हप्ता होता 4,500. हो. आणि मी काही जे काही कॉम्प्युटरचे क्लासेस वगैरे घ्यायची तेव्हा ते त्याचं जे काही यायचं. मेगा कॉम्प्युटरचे क्लास घ्यायची, मेगा एका स्कूलमध्ये टीचर म्हणून लागली. त्यानंतर ते आपण ते कॉन्ट्रॅक्ट हे करतो ना, ॲग्रीमेंट्स करतो ना बिल्डर लोकांचे, ते डोंबिवलीमध्ये कसं ते झेरॉक्स आणि असं त्या दुकान, त्यात तिथे कॉन्ट्रॅक्ट टाईप करायची. हे सगळं आम्ही त्या काळात केलं. ॲक्च्युली सगळ्यात फनी गोष्ट काय होती की माझं ड्रीम होतं अभ्यास करून एकतर बँकेत मॅनेजर किंवा उच्च पोस्टवर किंवा कंपनीत CEO. म्हणजे ह्याच्या पलीकडे काहीच असे हे माझे ड्रीम हे होते. कमीत कमी हे कमीत कमी. म्हणजे जे आपल्याला जास्तीत जास्त वाटतं ते कमीत त्या मार्गानेच सगळा प्रयत्न चाललेला. खूप अभ्यास, खूप हे. मग कॉलेज BCom झाल्यावर CS व्हायचं, हे व्हायचं ते. आणि नंतर रवी आणि माझं लग्न झालं तर असं लक्षात आलं की नाही, हे आपल्याला थोडंसं कुठेतरी नाही जमणार आहे. कारण खूप जबाबदाऱ्या आल्या फटाफट. म्हणजे घर घेतल्यावरच आपल्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या येतात. आणि रवीला ती गोष्ट कुठेतरी खटकत होती की हिचं ड्रीम काहीतरी वेगळं होतं. आणि त्या ज्या मी जिथे काम करायचे ते खूप वाईट, म्हणजे एकदम बेकार, अगदी पाईपलाईन करायची. छोटंसं ऑफिस होतं आणि त्याच्यामध्ये खूप ॲग्रीमेंट्स एका दिवसात आम्ही बनवायचो. आणि हे ते खूप फ्रस्ट्रेटिंग होतं. म्हणजे ते मी तिथे गेलोच नाही जास्त. एकदा रवी यायचंच नाही. एकदा बघितलं की टायपिस्ट सगळं कधी काम करते, म्हटलं दिस इज नॉट वॉट म्हणजे आय इमॅजिन. हे कधी मला मेघनाने असं कधी करावं असं कधी वाटलं नाही मला. म्हणजे कधीच नव्हतं वाटलं आयुष्यामध्ये. पण त्या टाईम वॉज लाईक की फक्त 2,000 असायचे आणि त्यात मग अख्खं घर, मग इलेक्ट्रिसिटी बिल सगळं त्यात करायचं वगैरे. आणि पण आम्ही ते करून दाखवलं. आणि ते जे चॅलेंजेस होते ना, रवीने मला म्हटलेलं एक दिवस की तू कोणाच्या हाताखाली काम नाही करणार. मी तुला अशा पोझिशनला आणून ठेवील की तुझ्या हाताखाली लोक काम करतील, तू कोणाच्या हाताखाली काम नाही करणार. आणि दॅट्स वेअर वी स्टार्टेड अथांश. आणि ही मेड मी द ओनर ऑफ दॅट कंपनी. तो म्हणे की मी पण तुझ्या हाताखाली काम करेल. सो आय वर्किंग. आणि कारण ती गोष्ट त्याला इतकी मनाला लागलेली, जो तो 1-2 वर्षाचा पिरियड होता ज्याच्यामध्ये आम्ही काहीही करत होतो. ते दिवसच भयानक होते. म्हणजे आम्हाला टेलिफोन करायला रोज तो रात्री तो हायवे क्रॉस करून आम्हाला पलीकडे जायला लागायचं. एका दुकानात टेलिफोन होता किंवा आम्हाला, तर आम्हाला रोज साधा घरी फोन करायचा असेल तर तो हायवेला सगळे ट्रक खूप फास्ट जातात. आणि तिथे रात्री त्यावेळेस सगळे बार होते आजूबाजूला. तिथून आम्ही रोज रात्री टेलिफोन करायला रात्री यायचं की ओके आज आम्ही घरी आलो, सगळं व्यवस्थित आहे, आईवडिलांना कॉल करायचं रोज. त्यानंतर बऱ्याचदा असं आलं की पैसेच नसावे, वडापाव खायचो. आणि हे फॅक्ट आहे. म्हणजे मी बऱ्याचदा बघतो की फॅशन झाली आहे, वडापाव खाऊन दिवस केले. आम्ही खरंच काढले आणि खरंच ते झालं बऱ्याचदा. इतके हे होते ते दिवस होते आणि मजा आली. पण जेन्युअनली वी एन्जॉय इच अँड एव्हरी डे. अजूनही चालूच आहे, म्हणजे सतत चालू आहे. आणि अजूनही आम्ही इतके कनेक्टेड आहोत, म्हणजे आमच्या सगळ्या फॅमिलीशी वगैरे. मी अजूनही ज्या गावी जातो माझं गाव संगमेश्वर तालुक्यामध्ये कासे म्हणून गाव आहे आमचं. तिथे मागे गणपती असतो. मी अजूनही गावी जातो. तिथे अजूनही मी एक नटरंग, बालगंधर्व, बालक पलक, टाइमपास 2 वगैरे सिनेमा केलेला मुलगा नाही. तिथे मी गावचा एक सामान्य मुलगा आहे. मला एक ब्रश दिला जातो, हा ब्रश घे, हे रंग घे आणि फ्लॅट सीन रंगव नाटकाचे. मी गावी उतरतो, सगळे फ्लॅट सीन रंगवायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे अजून तसंच आहे बेसिकली, त्यातलं काहीही बदललं नाही आहे. त्यामुळे आणि मला नेहमी असं वाटतं की सिनेमा इज नॉट समथिंग विच इज परमनंट. म्हणजे मला तो परमनंट असं वाटत नाही. मला सतत असं वाटतं टेम्पररी असतो बघायचा. आपण कधी छान करतो, सिनेमा टिकतो, पण तो माझ्या मनात नको व्हायला सतत. मी सतत जमिनीवरती व्हायला पाहिजे. सिनेमा आपलं काम करेल, तो लोकांना आवडत राहील. आज नटवंतच्या गाण्यावरती म्हणा की सगळ्याच बालगंधर्व असेल, सगळेच सिनेमे लोकांच्या मनामध्ये आहेत आज. पण मी त्यात किती अडकावं का ते सगळं ग्लॅमर घेऊन मी किती फिरलं पाहिजे कुठे. तर त्यातनं पटकन बाहेर पडून मी काहीतरी असं वेगळं करतो ज्याच्यामध्ये मला असं वाटतं तो मी सिनेमा केलाच नाही. मला माहीत नाही तो मी केला की नाही, त्यात टाईप. बेंजोचं काय झालं? बँजो मुळात काय झालं माहिती की बँजो वॉज अ मराठी फिल्म.
बँजो ही नटरंग नंतर लिहिलेली फिल्म होती. बरोबर. नटरंगच्या प्रमोशनला मी सोलापूरला गेलो होतो. सोलापूरला दुपारी उन्हामध्ये साधारण 1:30 वाजता एक लग्नाची वरात मी पाहिली. त्या लग्नाच्या वरातीमध्ये काही मुलं ती बँजो आणि ते ढोल ताशा वाजत होती, अनवाणी पायाने चालली होती. तर मला असं वाटलं की हा इतका चांगला फॉर्म आहे मराठी संगीताचा, मराठी म्युझिकचा, पण तो समाव रस्त्यावरतीच राहिला आहे अजून. त्या लोकांना आपण घरी बोलून म्हणजे आपण त्यांना सामील करतो आपल्या सगळ्या लग्नामध्ये, मिरवणुकीमध्ये, पण एकदा ते काम झालं की त्यांना आपण आतमध्ये जेवायलासुद्धा बोलवत नाही. तर ह्या फॉर्मवरती कधी करावं हे माझं नटरंगपासूनचं स्वप्न होतं. आणि अल्टिमेटली ज्यावेळी ते करायचं जेव्हा वेळ आली तेव्हा असं एक थिंक टँक म्हणालं की नाव वी आर व्हेरी सक्सेसफुल डायरेक्टर, कारण टाईमपास वगैरे केल्यास बिगेस्ट ब्लॉकबस्टर त्यावेळेचा मराठीतला होता, तर हिंदीमध्ये करा. आणि आय डोंट नो दॅट वन मोमेंट की दॅट वन मिस्टेक, एक मराठी फिल्म, मराठी बाजाची फिल्म, जी मी नटरंगनंतर अजय अतुल पुन्हा म्युझिक माझ्यासोबत करणार होते, वितेश त्याच्यामध्ये ॲक्टिंग करणार होता, खूप चांगलं प्रोजेक्ट बनणार होतं, आणि ऐनवेळी एका मोमेंटला कोणीतरी सांगितलं हिंदीत करा आणि त्याला मी कबूल झालो. दॅट वॉज अ बिगेस्ट मिस्टेक. ना तर अदरवाईज बँजो मराठीतलं वन ऑफ द बिगेस्ट फिल्म असतं. म्हणजे कानाला खडा लावला की ज्या संस्कृतीशी निगडीत आहे तेच हो. करायचं. आणि नंतर मी डिसाईड केलं की बेसिकली माझ्या मनाला जे आतून वाटतं ते करावं. मला कोणी काय म्हणालं की आता तू हिंदीत कर, आता हे कर, नाही. मला जे वाटतं मनामध्ये, म्हणजे इवन न्यूड करताना बरं झालं, का करतोयस तू, कशासाठी, त्याचं काय होणार आहे. तर पण माझ्या मनात फिक्स होतं की ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो आणि ज्या कॉलेजमध्ये मी पाहिलं आहे तिथे तो विषय मला एकदा ती मांडून माझ्या कॉलेजला डेडिकेट करायचा. एकदा माझ्या कॉलेजला, जिथे ज्या कॉलेजने मला अख्खं घडवलं, तर तो अख्खा सिनेमा माझ्या जेजेस क्लब आर्ट्ससाठी केला. काय आहे की दिग्दर्शन करता करता हळू अभिनय करायचा हे तू, पण ही प्रेरणा कोण? गुरुदत्त, विजयानंद, राजा परांजपे, हे कोणाकडनं? चांगलं व्यवस्थित. आता उत्तम सगळं जाहिरातपट चाललेले आहेत. एक सिनेमा केला, चांगला तो गाजला, पुढे सगळं हां ते सगळं आता उत्तम दिग्दर्शन चाललंय. तर काही लोक बिचारे काम करतायत, दिग्दर्शकाचं ऐकतायत, तर आपलं चाललंय तर एक त्यांच्या पोटावर पाय द्यायचा, अभिनय करायचा. हे काय काय वेगळ्या कल्पना काय आहेत? नाही, मुळात तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा प्रसाद ने मला फोन केला होता की तुला एक गोष्ट ऐकवायची आहे, आणि मला वाटलं की ॲज अ निर्माता किंवा प्रोड्युसर किंवा प्रेझेंटर त्याला मला गोष्ट ऐकवायची असेल. ऑफिसला आला त्याने मला संपूर्ण गोष्ट ऐकवली आणि कच्चा लिंबूची, आणि मला प्रचंड आवडली. आणि मी म्हटलं की मी काय म्हणून ह्यात इन्व्हॉल्व होऊ. म्हटलं यू टेल मी एनिथिंग. मग मी प्रोड्यूस करू का? म्हटलं मी करतो. मी प्रेझेंट करू का? मी करतो. म्हणजे मी ॲक्टिंग सोडून सगळं त्याला विचारलं की मला सांग मी काय करू. आणि प्रसाद म्हणाले की तुला काटवींची भूमिका करायची आहे. आणि मला जेन्युइन सांगतो की इट वॉज अगेन म्हणजे लाईफमधलं वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज जे प्रसादने माझ्यासमोर ठेवलं होतं. म्हटलं आर यू शुअर? तो म्हणाला येस, मी 100% शुअर आहे. मी तरी म्हटलं मला 15 दिवस वेळ ते मी विचार करतो. माझ्या मनात मूळ विचार असा होता की माझं काम समजा लोकांना आवडलं नाही तर त्याचा परिणाम प्रसादच्या पहिल्या कामावर व्हायला नको, कारण तो माझा खूप जवळचा, खूप क्लोज मित्र आहे माझा. त्यामुळे असं त्याचा सिनेमा पहिला उत्तमच व्हायला हवा. तर त्याला मी पुन्हा फोन केला, म्हणून मी हा फिल्म नक्की मी प्रेझेंट मी करतो, ह्याचं कॅम्पेन मी करू का. म्हटलं काम ॲक्टिंग नको सांगूच म्हटलं, कारण आणि ही नको, ही जी भूमिका आहे म्हटलं खूप कठीण आहे. तर म्हणलं नाही, मी खूप तुझं ऑब्झर्व केलं आहे, खूप दिवस मी तुला पाहतोय आणि मला वाटतं तूच करावं. म्हटलं व्हॉट अबाउट माय लँग्वेज, जे मी बोलतो मला स्पष्ट बोलता येत नाही, म्हणजे मी तसंच वापरणार आहे जसं तुला बोलता येतं. आणि मग मी त्याच्यावर अत्यंत गंभीरपणे काम चालू केलं. म्हणजे मी झोपायचो नाही. म्हणजे जसं काटवींची भूमिका आहे की ते रात्रभर जागे असतात, काम करतात, आणि दिवसा घरी असतात, रात्री काम करतात, टायपिंग करत असतात. ते सगळं चालू केलं. टायपिंग शिकलो. मग प्रसादने माझ्या खूप काम करून घेतलं माझ्याकडनं. त्याने म्हणजे उच्चार, मी खूप फास्ट बोलतो, ते त्याने करून घेतलं. खूप जेन्युनली अटेम्प्ट केला. मला वाटत नाही की आय एम 100% देअर, पण मी अटेम्प्ट खूप जेन्युनली केल्या. ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांना खरा बाप वाटलो मी. आणि आनंद ह्या गोष्टी झाला की ज्या सिनेमा मी जो पहिला सिनेमा मी डिरेक्ट केला नटरंग, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. जी पहिली मी शॉर्ट फिल्म केली लाईफमध्ये मित्रा, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि ज्या पहिल्या फिल्ममध्ये मी ॲक्टिंग केलं कच्चा लिंबू, त्यालाही नॅशनल अवॉर्ड मिळालं. काय इतकी वर्ष, इतके चित्रपट, इतक्या जाहिरातपट, अनेक चित्र काढलेली आहेत. या टप्प्यामधनं जाताना फार सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. किंवा या सगळ्यामध्ये नकळतपणे कोणी दुखावले गेले असतील, परंतु आता पुढे जाऊन मध्ये इतका काळ गेला, आता कुठे त्यांना सांगणार परत. थोडक्यात म्हणजे काय तुम्हाला मनापासून काही मांडायचं असेल तर त्याच्यासाठी पुढे हा जो वेळ आहे हा फक्त तुमचा आहे. मी असं ऐकलं की या प्लॅटफॉर्मवरती आमच्या गोष्टीतून बऱ्याच लोकांना काही गोष्टी
शिकायला मिळतात किंवा एक हो प्रेरणा मिळते. जरूर जरूर म्हणजे काय. आणि कारण स्ट्रगल कोणाला कधी चुकला नाही आणि प्रत्येकाचा स्ट्रगल असतो. तर एक गोष्ट मी कधी माध्यमांसमोर किंवा मीडियासमोर बोललो नव्हतो गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, आणि ती मी आज पहिल्यांदा खरंच सांगतो. आणि कारण ती सांगायची आता मला वाटतं योग्य वेळ आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरला म्हणजे अराउंड सप्टेंबर गणपती येऊन गेले आणि माझा मुलगा जो 8वीला होता त्यावेळी त्याला ताप यायला लागला आणि आम्हाला वाटतं नॉर्मल ताप असेल. आणि मग चेकअप्स व्हायला लागले आणि आम्हाला अराउंड 11 सप्टेंबरला कळलं की त्याला कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर. हे आत्तापर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं, म्हणजे इवन माझ्या घरच्यांनासुद्धा माहीत नाही, माझ्या आईवडिलांना. आणि त्यावेळी एव्हरीथिंग वॉज म्हणजे आम्ही शॅटर्ड, म्हणजे मी स्वतः आर्ट बॅकग्राऊंड असल्यामुळे खूप घाबरलो मी. एक म्हणजे आपण सुचत नाही ना काय असं का, आणि पहिलं असं म्हणत होतं की माझ्याशीच का झालं, मी का? मीच का, आणि मग माझ्याशीच का झालं, की मी असं काय वाईट केलं का. आपण प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला लागतो. कोणतरी येऊन नातेवाईक म्हणतं की तुझा गरीब देव दक्षिणेकडे म्हणून झालं असेल, कोण म्हणतं तुमचा दरवाजा असं ओपनिंग म्हणून झालं असेल. अशा वेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स यायला लागल्या. आणि मग तो सप्टेंबर गेला, मग किमोस सगळ्या चालू झाल्या. आणि मग ऑक्टोबर एंडला आय थिंक सेकंड किमो राऊंड संपला आणि तेव्हासुद्धा काही फरक नव्हता पडला त्या पर्सेंटेजमध्ये कॅन्सरच्या. आणि त्यावेळी नेमकं ते इफीचं चालू झालं होतं. आणि त्यावेळी इतका तो टाईम इतका हे होतं ना, डेंजर किंवा वाईट टाईप म्हणू शकतो आपण आयुष्यामध्ये. त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की मी ह्या गोष्टींना खूप घाबरतो. जरी तुम्ही मला एक धाडसी सिनेमा करणारा दिग्दर्शक म्हणत असाल तरी ह्या गोष्टींना मी घाबरतो. मी हॉस्पिटलला प्रचंड घाबरतो. मला अजूनही हॉस्पिटल किंवा असं काय झालं तर मला भीती वाटते. आणि नंतर 3rd किमो राऊंड झाला जो प्रत्येक 45 डेजमध्ये असतो. आणि नंतर कळलं की ह्यातनं काही झालं नाही, ह्याच्यामुळे काहीच झालं नाही. देन यू हॅव टू गो फॉर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जो एक अत्यंत क्रिटिकल अशी एक 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 पद्धत असते. आणि ती भारतामध्ये खूप कमी ठिकाणी होते. मग आम्ही जर्मनी किंवा सिंगापूर, अमेरिका अशा वेगळे ऑप्शन्स वेगवेगळ्या पाहत होतो. आणि एप्रिलला त्याची बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं ठरवलं, कारण आम्हाला फायनली डोनर मिळाला. आणि नेमकं त्याच वेळी मी माझ्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये होतो. आणि त्यावेळी खरं सांगतो की त्यावेळी मी माझ्या कानाला खरं सांगतो, मी खडा लावला की ह्यापुढे कधी घाबरणार नाही या गोष्टींना. कारण ह्या गोष्टी क्युरेबल आहेत. कॅन्सर हा बरा होऊ शकतो. तुमच्या मनात फक्त हिंमत हवी. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला खरं सांगतो, माझ्या बाजूला जी बसली ना वेगना, ती इतकी खंबीर आहे. म्हणजे ती जवळ त्या 2-3 महिने त्या सेलमध्ये होती, BMT सेलमध्ये. आणि तिने सगळं जवळनं पाहिलं आहे. आणि मी खूप लांब असायचो. तर मला असं वाटतं की तो एक जो घाबरटपणा, एक म्हणजे म्हणतो ना पुरुष जास्त गट्स असतात, डेअरिंग असते, मला वाटतं माझ्याच्या 1000 पटीने गट्स मेघनामध्ये आहेत. आणि तिने ज्या पद्धतीने हे हँडल केलं, इमॅजिन करा माझ्या घरी कोणाला माहीत नाही, माझ्या मुलाला माहीत नाही. तो विचार तुम्हाला एक्झॅक्टली झालं आहे काय. द थिंग वॉज दॅट की एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की म्हणजे मला जेव्हा कळलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी रवीला म्हटलं की त्या दिवशीचं जे काय रडून बिडून झालं, हो पहिल्या दिवशी बस आता हे झालं, संपलं. ह्याच्यानंतर आपल्याला काय रडायचं नाही ना, हरायचं नाही. म्हटलं आत्तापर्यंत आपण इतक्या लढाया जिंकल्यात, म्हटलं हे काही नाही आहे. आणि म्हटलं माझा मुलगा फायटर आहे, जर मी त्याला एनकरेज केलं तर ही फाईट एनिथिंग. ह्याच्यावर मी अंशला फक्त एवढंच म्हटलेलं की तू मला काही प्रश्न नाही विचारायचे, यू हॅव टू ट्रस्ट मी. आय एम द ओनली पर्सन, मी एकटी आहे जिला तू ट्रस्ट करायचं आहे. आणि कोणी पण तुला काही सांगायला आलं तर फक्त एवढंच बोलायचं आहे की आय ट्रस्ट माय मदर आणि वॉट एव्हर शी विल डू बेस्ट फॉर मी. आणि त्या मुलांनी शेवटपर्यंत पूर्ण 6 महिने सगळी ट्रीटमेंट होईपर्यंत त्यांनी मला एकही प्रश्न नाही विचारला की तू मला हे इंजेक्शन का देते, एवढं हार्डशिपमधनं का मला जायला लागतं आहे, एवढी भयंकर ट्रीटमेंट मी का करतेस माझ्यासाठी. तो फक्त मला विचारायचं की तू यू आर ओके ना. म्हणजे डॉक्टर पण त्याला विचारायला आले की आज तुला आता ही टेस्ट करायची, ह्याच्याने तुला दुखेल, त्रास होईल. तो फक्त माझ्याकडे बघायचा, इज इट राईट, ओके मी करीन. आणि त्यांनी त्या पद्धतीने फाईट केलं. आणि म्हणजे मी सगळ्यांना हेच सांगेल की एवढी पॉझिटिव्हिटी जी आमच्या आम्ही फक्त एकमेकांशी डोळ्यांनी बोलायचो काही काही वेळेला,
तर ती जी पॉझिटिव्हिटी आपण पास करतो पेशंट्सला किंवा त्यांच्याकडनं जी आपल्याला येते ती आपल्याला हिंमत देते हे सगळं हे सगळे संकट पार करण्यासाठी. म्हणजे हे काही नाही आहे, कॅन्सर म्हणा किंवा कॅन्सरपेक्षा भयंकर आजार आहेत या जगामध्ये. प्रत्येक गोष्टी उपचार आहे. प्रत्येक गोष्टीवर उपचार आहे. सायन्स इतकं पुढे गेलं आहे. फक्त द ओनली थिंग जी आपल्याला लागते ती आहे हिंमत. तुम्ही दोघे इथे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल झी मराठीकडनं एक छोटीशी आठवण, प्रेमाची भेट आहे. थँक्यू. रवी जाधव, मेघना जाधव चित्रपट सृष्टीतलं एक यशस्वी जोडपं. एकमेकांसोबत संसार पण करतात आणि सिनेमेही बनवतात आणि दोन्हीकडे यशस्वी आहेत. काय असेल बरं यांचं वेगळेपण? तर वेगळेपण हे आहे की संसारातल्या क्षणांमधलं आणि सिनेमांच्या गोष्टींमधलं नाविन्य जगण्याचा कायम प्रयत्न करतात. म्हणून ते दोघे एकमेकांना कंटाळत नाहीत आणि म्हणून त्यांचे सिनेमेसुद्धा आपल्याला कधीही कंटाळवाणे वाटत नाहीत. यातून तुम्ही कानाला खडा लावा आणि तुमचं आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न करा. याच नोटवर निरोप घेऊया आणि परत भेटूया याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारीसह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.